क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मुख्याधिकाऱ्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला। तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने माहुरात खळबळ। माहूर नगरपंचायत घरकुल घोटाळ्यातील आरोपी तत्कालीन मुख्याधिकारी विद्या कदम अडचणीत। माहूर नगरपंचायतमधील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या हक्काचा 2,07,00,000 रुपयाहून अधिक निधी इतर खात्यांमध्ये वळवून अपहार केल्याच्या गंभीर आरोपाखाली माहूर नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी श्रीमती विद्या पंडित कदम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नांदेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने खळबळ उडाली आहे। अतिरिक्त सत्र न्यायाधीश BU चौधरी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला। म्हाडाच्या मुंबई येथील दक्षता व सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विष्णू चव्हाण यांनी या प्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी संजय वडसकर, माहूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।